नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आता बरेचसे कामं उरकून मग तुमच्याशी बोलते. बरेचसे कामं म्हणजे देवपूजा वगैरे, चपाती वगैरे करून झाली, डाळ काय करायचं ते सगळं करून घेतलं आणि नंतर मग इकडे आले. काय झालं, ताई आता आपल्या लवकर यायला लागल्या, म्हणजे 11 वाजता येतात. लाद्या वगैरे आपले पुसून जातात. लाद्या वगैरे पुसून का त्यांना दुसरीकडे काम भेटलेत. तर असं वाटतं असू द्या, त्यांना बी 2 रुपयाचं काम भेटलं आहे, चांगलीच गोष्ट आहे. तर मला बोलल्या मी थोडंसं येऊन लवकर करून जात जाईल आणि भांड्यांसाठी तुमचं झालं जेवणाचं की नंतर येईल. मग मला पण तेवढा वेळ भेटतो, सकाळच्या लाद्या वगैरे पण लवकर उरकून जात आहे. चांगलं झालं की पटापट उरकतं आहे. आणि मग माझं जेवण होतं 1 वाजेपर्यंत माझं जेवण होतं. आता त्या लाद्यांमुळे थोडंसं आता मधला गॅप पडायला लागला अर्ध्या तासाचा. जे 12:30पर्यंत व्हायचं आता 1 वाजता, कारण त्या बरोबर बोलत्या मी 1 वाजता येत जाईल. जे दुसरीकडे काम पकडले त्यांनी, तर 1 वाजता आले की माझ्यासाठी पण सोपं पडतं. काय होतं, उशिरा जेवण बनवलं ना तर डाळ आमटी वगैरे जे असती ती मी 2 टायमाला बनवते. मग संध्याकाळी मी इतकं काही टेन्शन घेत नाही जेवणाचं. असं भाकरी वगैरे यशसाठी काहीतरी. आता लागले मी यशला नॉनव्हेज बनवायला, पण मी नॉनव्हेजची वगैरे काही व्हिडिओ टाकले नाही अजून. हे असंच काही ना काही चाललेलं होतं. आणि आमच्या दोघींचे उपवास चालू आहे, तर म्हणून साहेब नॉनव्हेज खात नाही. एक तर त्यांना मेन म्हणजे पहिलं मुळात नॉनव्हेज आवडतच नाही. साहेबांना नॉनव्हेज हा प्रकार आवडत नाही, पण आमच्यावर कधीतरी खायचे. असं कधीतरी वर्षातून 1.5 वर्षातून 2 वर्ष एकदा कधीतरी नॉनव्हेज खाणार ते. त्यांना नॉनव्हेज म्हटलं का आवडत नाही. पण मी यशला बनवायला लागलेत आता परत, का झाली आता थोडीशी गरमी कमी वगैरे झाली. कारण तो जिम करतो, त्याला दिलंच पाहिजे आपलं काही पण असू द्या. पण उपवासाच्या दिवशी वगैरे नाही, गुरुवार नाही, शुक्रवार नाही, सोमवार नाही, आपली एकादशी संकष्टी जे काय असतं तेव्हा नाही. मग पनीर वजा असतो जोर आपला. यशला मी जास्तीत जास्त मग तेव्हा पनीर देते, कडधान्य देते. मग तो कधी काय बोलत नाही की असं तुमचे उपवास आहे, असं तसं आहे. असं काही नसतं आहे, कारण त्याला पण माहिती आहे की घरात असं काही करतात म्हटलं आपण नॉनव्हेज नाही करू शकत काय. तर आता जाऊया किचनमध्ये बरंच अजून गोंधळ पडलेला आहे. मी काय केलं, चपात्या वगैरे उरकून घेतल्या पहिल्या. तुम्हाला दाखवते बघा किचनवर किती अजून पसारा पडला आहे. भेंडी कापून ठेवली, भाजी बनवायची आहे. डाळीला फोडणी देऊन ठेवले. यशला पनीरची भुर्जी करायची, त्याचे कांदे वगैरे काढून ठेवले. पण म्हटले ताईंची थोडीशी भाजीची रेसिपी थोडीशी शेअर करा. इकडे बघा पसारा पडलेला आहे. आणि भांडी जे ठेवली ताई येणार मग सगळं जमा करून ठेवलं आहे. इकडे फक्त 2 भाज्या बनवायच्या आहे. आणि आता सुरुवात करते आणि तुम्हाला दाखवते. तर पण तुम्हाला दाखवली भेंडीची भाजी आपली एकदम सिंपल असते, तुम्हाला दाखवली. पण आता जर कोणी 1-2 ताई कोणी नवीन असेल वगैरे तर त्यांच्यासाठी एकदम सिंपल अशी भाजी, डाळ भाताबरोबर अशी एकदम प्लेन भाजी पाहिजे असते. हे बघा डाळ झाली, भात. आता इथे भेंडीची भाजी टाकते. त्यासाठी मी कोथिंबीर कापली नाही, जर कापून ठेवली तर काळी पडते, म्हणून मी कापून नाही ठेवली. जेव्हा टाकायची तेव्हाच कापणार आहे. बघा मिरच्या कापून ठेवल्या, या गावच्या मिरच्या तिखट आहेत चांगल्या. लसूण चेचून घेतला आहे आणि कढीपत्ता, कोथिंबीर मी नंतर टाकणार आहे. तर कढई गरम झाली. भेंडीला थोडंसं तेल जास्त. मसाला डबा खूप खराब झालेला, घासल्यामुळं क्लीन झाला. पण तेलकट होतं ना वरती जातं, तर त्यांनी लवकर घाण होतो. मोहरी घातली. तडतडली. आता मी गॅस कमी केला थोडासा. जिरं पण घातलं आहे. आणि आता चेचून ठेवलेलं लसूण आणि कढीपत्ता, त्यासोबत लगेचच मिरची. बोलत होते नाही आहे आणि आता आणला तरी मला तर लावायची आठवण नाही. कापून नाही ठेवत मग अगोदर. मिरची चांगली एकदम झाली आणि मिरची अशी मोठी मोठी कापली, ज्याला पण नाही पाहिजे. आणि असं एक कोकम जे आहे ते इथे मी 2 कोकम टाकले. कोकम बरोबर लगेचच भेंडी.
काय पडतंय बघा, भेंडी पण उडते कढईमधून. आता कोण असं बोलतं की भेंडी परतताना मीठ नाही घालायचं की पाणी सुटतं त्याला, तिखट होती. पण मीठ जर नाही घातलं ना तर भेंडीचा कलर पिवळसर होतो बघा तुम्ही. आणि आपण असं परतताना मीठ घातलं जसाची तसा कलर असतोय आणि त्याची चव पण छान उतरते भेंडीमध्ये. तर मी परतायलाच मीठ घालून दिले, कोकम घातले, काहीच होत नाही. आता राहिलेली कोथिंबीर पण टाकते. डाळीमध्ये अजिबात कोथिंबीर नाही, म्हणजे यस असं त्याला आवडतच नाही. कोथिंबीर हा प्रकार त्याला आवडतच नाही. पण कधीतरी नावीला जण एखाद्या भाजीमध्ये टाकावंच लागते आपल्याला, पण डाळीमध्ये बिलकुल नाही. मग ते सगळं आपण निवडून द्यायचं त्याला, त्यापेक्षा न टाकलेली बरी. हे बघा फास्ट गॅसवरच परतवते. कलर बघा एकदम हिरवा कलर राहून जातो. मीठ तरी घातलं, आपण मीठ घातलं तरच कलर चांगला राहतो. मीठ नसेल ना तर पिवळसर कलर येतोय बघा. आता गॅस कमी केला आहे आणि झाकण ठेवते. तोपर्यंत मी यशला जी पनीरची भुर्जी करायची त्याला कांदे कापून घेते आणि टमाटर कापते. 2 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं, एकदम छान अशी शिजावी. खूप वेळ नाही, फक्त 2 मिनिटं. जास्त झाकण ठेवलं तर पिवळी पडणार. आता एक वाफ घेतली, एक वाफेमध्ये बऱ्यापैकी शिजली. आता झाकण ठेवायची गरज नाही. अशी रोज येते तोपर्यंत पनीर भुर्जी आता काढून घेते. यातच मी आता यशला भुर्जी बनवते. भेंडीची भाजी काढून घेतली, लगेच झाकण नाही ठेवायचं. झाकण ठेवलं तरी पिवळी पडते, खूप नाजूक असते. कांदा कापला बघा. आता यातला मी थोडासा कांदा, यशला कोशिंबीर बनवायचे. एक ताई बोलली कोशिंबीरचे दाखवतो रेसिपी, एकदम सोपी ताई. बघा कांदा काढून ठेवला थोडासा. यातच थोडंसं तेल घालते, तेल कमी. आता यशला इथे कांदा ठेवला मी कोशिंबीरसाठी. त्यात थोडासा याचे चॉपरमध्ये 2 टमाटे बारीक करून घेतले मी, एक भुर्जीसाठी आणि एक कोशिंबीरसाठी. हा ठेवला साईडला. आता इथे फक्त जिरा आणि मोहरीची फोडणी, बाकी काहीच नाही. लसूण नाही, कढीपत्ता नाही, कोथिंबीर नाही, सगळं आहे आता पण यशला नाही. आणि पनीरमध्ये काही जास्त आवश्यकता वाटत नाही. चॉपरमध्ये एकदम बारीक होऊन जातं. आपण जेवढं बारीक करू तेवढं बारीक होतं. पॅकेटचं पनीर आहे अमूलचं जाते. त्याला दुसरं ते खुलं पनीर, घरचं पनीर अजिबात आवडत नाही यशला. आता मी आहे ना, ही छोटी किसणी असते ना आपण, याने असं किसून घ्यायचं. कुठं वगैरे बिलकुल राहत नाही. त्यासाठीच अशी बिग बाजार म्हणून दुसरी एक किसणी आणली, पण आता ती अजून नवीन तशीच आहे, स्वच्छ केली नाही आहे. कांदा टमाटर आता एकदम व्यवस्थित परतला आहे. पावडर संपली, यातली काढली मी. आता हे अर्धाचा चमचा काश्मीरी पावडर आणि हे आपलं 1 चमचा घरचं लाल तिखट. मीठ मी अगोदरच टाकले, कांदा टमाटा परतत होता त्यावर. आमचं तरी आम्ही थोडंसं खाऊ. याच्या भाजीला बघा तेल दिसणार नाही तुम्हाला, बिलकुल अजिबात नाही. नुसतं मला असं फोडणी देण्यापुरतंच तेल वापरावं लागतं. यातच थोडंसं अगदी पाणी घालते, ते कांदा टमाटा आणि मसाले मिक्स होण्यासाठी. यात सुकं सुकं नको राहिलं. गॅस कमी केला आहे. पनीरचे 2 तुकडे करून घेतले आणि असं म्हणजे पकडायला इथे बरोबर होतं. फक्त कांदा टमाट्यामध्ये पनीर भुर्जी डाळ भाताबरोबर त्याला
भात कमी चपाती जास्त लागते यशला. जास्त नाही म्हणजे 2च आहे नियमाने, फक्त 2च चपाती यशला. दुपारी आल्यावर 2, रात्री 2. त्याच्यावरती चपाती खात नाही. भात कधीतरीच नावाला घेतला तरच. मी तुम्हाला बोललेली ना की 5 किलो तांदूळ आपल्याला 2 महिने जातात. ते का जातात बघा. 1 वाटी तांदळाचा भात आम्हाला 2 टायमाला पुरून उरतो. म्हणून जास्त आपल्याला तांदूळ लागत नाही. खूप कमी लागतं. चपात्या लागतात सगळ्यांना. काम करता इकडे येत सांगून गेले. आता माझं झालंय जवळजवळ उरकलंच आहे. पण एक चहा बिरच आलंय. ठीक आहे होऊन जाते माझं. एक गॅस बंद केला मी आता. खूप करपू पण दिली नाही आणि असं काही थोडंफार पाणी पण राहू दिलं नाही. तर हे काढून घेते. तर ताई आता मी कोशिंबीर बनवते. एका ताईने मला सांगितलं मला कोशिंबीर दाखव. एकदम सोपी आहे. तुम्हाला पहिलेच बोललेली एकदम सोपी आहे. बघा दही घेतलेत. हे अर्धा किलो दही होतं. त्यातून थोडंच मी वापरले. जास्तच बनवून ठेवते मी. तुम्हाला सांगते जास्त का बनवते. आता हे दही घेतले. फेटून घ्यायचं जरा. गोटाळ्या सगळ्या क्लीन होऊन जातात. एकदम एकसारखी कोशिंबीर होती. असं मोठ्या भांड्यात घेऊन चांगलं असं क्लीन करून घ्यायचं. जिरा पावडर तुम्हाला किती पाहिजे तशी. आता ही जास्त आहे. अर्धा किलो दह्याची तर मी 3 चमचे भरून घेतलेत. आणि आता मीठ घालत नाही. थांबा तुम्हाला मी त्याचं मिठाचं सांगते. हे 1 कांदा आणि 1 टमाटा आणि अशा 2 मिरच्या तोडून घेतल्यात मी. वरतून नाही फोडणी द्यायची. हे असं मिक्स करून घ्यायचे. पहिली असे मिक्स करून झाली की त्यावरतून हे काकडीचे मी सालं काढून घेतले. सालं असले की असं तोंडामध्ये हे लागतं, विचित्र लागतं ते. पण काकडी पहिली कापून थोडीशी खाऊन बघा, कडू निघतात. हल्ली उन्हाळ्यामध्ये काकडी कडूच निघते. कोथिंबीर वगैरे अजिबात नाही. मी तुम्हाला पहिलं पण खूप वेळ सांगितलंय असं. तुम्ही बोला सारखी सारखी काय बोलती. याचं जेवण जे आहे असं एकदम साधं सिंपल. खूप त्याला काही आपल्याला काही लागत नाही साहित्य. आणि त्याच्याबरोबर आम्ही पण असंच खातोय बघा. त्यामध्येच थोडंसं मीठ घातलंय बघा. अंदाजाने आपल्याला किती मी आता जसं रोज किती टाकते. ही बघा ही झाली आपली कोशिंबीर तयार. एकसारखी बघा. कुठे तुम्हाला असं काही दिसणार नाही. कांदा वेगळा, टमाटा वेगळा, काकडी वेगळी. मिरच्या मोठ्या मोठ्या का टाकते बघा. मोठ्या मिरच्या तोडून टाकते. तिखटपणा उतरतो आणि खाताना यश बाजूला काढून ठेवतो. म्हणून असं थोडासा तिखटपणा राहायसाठी अशी मिरची. आता ना फरशी आणि भांडी. आपल्या इकडे मुंबईला तर लादीच म्हणतात. पण कोण कोण बोलतं लादी का बोलतात. फरशी बोलत जा. कोण म्हणजे कमेंटमध्ये नाही हा. आम्हाला असं इकडचं कोण कोण असं गावचं फोन बिन आला तर बोलता. बघा असं चांगलं व्यवस्थित पुसून ही अशी छोट्या भांड्यात काढून घेतली. तर इकडे तिकडे उडालंय हे. आता हे फ्रीजमध्ये ठेवते मी. हे बघा आता माझं किचन वगैरे एकदम क्लीन झालंय. सगळं जेवणाचं इथं ठेवलंय. हे नंतर काढून घेणार. त्यांचा डबा वगैरे देणार. हे काढून घेणार. मी गॅसवर काही दिवसभर ठेवत नाही. असं सगळं किचन मी आवरून घेते. आमच्या ताईसाहेब नाही करत. कधीतरी करतात ना. मला बरं नसेल तेव्हा करतात किचन. पण ते काम त्यांचं नाही आहे. चपातीचा डबा इकडे असतो आपला. आणि ही आता त्यांची झाली भांड्यांना सुरुवात. तुम्हाला दाखवेल एक दिवस दाखवेल ताई. छान आहे आपल्या ताई एकदम मस्त. बघा की बघा दाखवते तुम्हाला माझी ताई. हां हे बघा नको बोलते. लाज वाटते त्यांना. असं काही प्रॉब्लेम नाही पण ते बोलते मला लाज वाटते. ताईनं आता मुलीचं लग्न करून आलं. तुम्हाला बोले ना गावी गेल्या
ताई कसं काय झालं लग्न सांगा ताईंना. मस्त झालं. चांगलं झालं ना. हा छान झालं तुमच्या आशीर्वादानं. हो ना. माझ्या वहिनीच्या दादांच्या आशीर्वादानं मस्त लग्न झालं. अरे वा. अशीच भाव भावज सगळ्यासनी भेटून दे. बघा किती माया आहे बघा त्यांची. हा खूप माया करतात माझ्यावर ताई. मस्त आहे. अशीच वहिनी भेटून दे मला कायम. हीच वहिनी. अरे बापरे कायम असणार आहे. हा. पण वहिनी बघा त्यांना काम किती ठेवते बघा. तरी बऱ्यापैकी उरकवते. लाटणं पोळपट चपाती डबा वगैरे सगळं मी सकाळी घासून घेते त्या यायच्यात. पण आज नाही झालं. आज थोडंसं काम होतं. तर मी तुम्हाला दाखवले आपल्या ताई. ताई खूप एकदम समजदार आहे. खूप समजदार आहे ताई. म्हणजे जशी वेळ असेल घरातली जशी सिच्युएशन असेल तशा ताई माझ्या म्हणजे कामाचं नियोजन त्यांचं खूप छान ठेवतात. पण गावी गेल्या की मग मला खूप त्रास होतो. बाकी त्यांचं मला कुठलंच काही टेन्शन नाही आहे. पण गावी पण काय गेलं तुम्हाला बोललेले त्यांचं एक काम आहे अर्जंट. ताईंच्या मुलीचं लग्न होतं. मुलगी एवढी सुंदर आहे तुम्हाला काय सांगू. एवढी सुंदर आहे ताईंची मुलगी. आणि एक म्हणजे कसं आहे ताईंना घरवाले नाही आहे. ती तर खूप असं कमीपणा आहे. त्याला खूप वाईट वाटतं त्यांना. पण आम्हाला वहिनी आणि दादा बोलतात. साहेबांना दादा आणि मला वहिनी. म्हणजे आमचं खूप असं वाटत नाही ते आपल्याकडे काम करायला येत आहे किंवा काय असं काही सांगत नाही. तुम्हाला मोठेपणा नाही सांगत ताईंनो. पण जे पण कोणी येत असेल ना आपल्याकडे कुठल्या ताई खूप प्रेम द्यायचं त्यांना. त्या पण आपल्याला भरभरून प्रेम देतात बघा. माझ्याकडे आत्तापर्यंत ज्या कोणी ताईंनी कामं केलेत ना त्या आणि मी अक्षरशः तुम्हाला सांगेल खूप त्यांचा मी तुम्हाला मागे एकदा भेटवलं. मी जेव्हा स्वामींच्या मठात गेलेली म्हटलं या ताई माझ्या मैत्रिणी. मी नाही बोलले का त्या ताई माझ्याकडे काम करत होत्या पहिल्या. आणि त्यांना मग अचानक राजस्थानला जावं लागलं. पण त्यांची आणि माझी जर बोलाल ना आत्तापर्यंत आमचं इतकं छान रिलेशन आहे. इतकं सुंदर आहे कसं वाटणार नाही. त्या काम करत होत्या माझ्याकडे. आणि खूप आमचं म्हणजे कोणी पण ताई येऊ दे का ताई मी असं विचार करते तुम्ही मला काय म्हणजे असं काय मला नाही माहिती. पण मी असा विचार करते आपल्यालाही तेवढीच गरज आहे त्यांची. त्यांना पण पैशाची गरज असते. काहीतरी असतो प्रत्येकाचा प्रॉब्लेम. आणि मी जी ताई येते ना आपल्याकडे कामाला मी बरोबर प्रेम देते त्यांना पण. कुठंच कमी नाही. असं काय असं हे नाही. छान वागायचं त्यांच्याबरोबर. त्या पण अगदी बोलतात ना आता मुलीचं लग्न वगैरे केलं तरी पण त्या एवढ्या सगळ्या गोष्टी आम्हाला पण. म्हणून ते 10-12 दिवस मी तुम्हाला बोलले येत नाही तर तेव्हा मी नाही सांगितलेलं. सगळं काही छान पार पाडलं त्यांनी. एकटीची जबाबदारी होती त्यांची. आणि खूप छान करून आल्या. तुम्हाला मी कधीतरी त्यांच्या मुलीचा फोटो दाखवेल बघा. ते मला दाखवत असतात रोजच त्यांचं काही ना काही असं वेगळा फोटो मुलीचा वगैरे. नवरा मुलगा पण एकदम सुंदर भेटला त्यांना. छान आहेत. आणि मेन म्हणजे एवढं सांगायचं होतं की बोलाल की ताईचं माझं रिलेशन खूप चांगलं आहे. वाटत नाही आपल्याकडे काम करत आहे. खूप सुंदर आहे. स्वामी समर्थ सर्व ताईंना. तर आता रात्रीचे 9:15 वाजले आणि दीदी बोलती चल खाली माझ्याबरोबर. आणि कसे पप्पा आता लेट येत आहे. थोडं कामाचं काही चालू आहे त्यांचं. तर पप्पा लेट येत आहे. यश मंदिरात गेला आहे. बोलते नाही चल मला तुझ्याबरोबर जायचं आहे खाली. तिला काही खायचं पण आहे. आणि बोलते तू पण घरातच बसून आहे चल माझ्याबरोबर. मग आता तयार झाले आणि जाते खाली. जर चालू असेल तर थोडं आयब्रो वगैरे पण करायचे आहे. खूप दिवस 2-3 महिने होऊन गेलोच नाही आम्ही दोघी पण. तर बघू जर असले चालू तर पार्लर चालू असेल तिथे जाऊ. नाही तर तिला काय खायचं आहे तिच्याबरोबर मला पण खावं लागणार आहे. काही पर्याय नाही तिथे. मग दोघी पण बघू काय भेटतं आहे. तिने असं ठरवलं आहे तिला काय खायचं आहे ते. पण जर ते बंद जर झालं असेल कारण मला कधीची आवर बोलली. माझं काय आवरलं नाही. माझं चाललेलं काय कमेंटला रिप्लाय देत होते. घरात थोडं काय करत होते चाललेलं. तर मग मला थोडा उशीर झाला आहे. आता तिचं जर जे खायचं आहे तिला ते बंद झालं तर माझ्यावर चिडचिड करणार. पण बघूया भेटलं तर ठीक. नाहीतर पुन्हा कधीतरी जाता येईल. तर आता जाते खाली. आता आम्ही काय घेतो आहे काय खातो आहे ते तुम्हाला पण दाखवते. आणि चला तुम्ही पण आमच्याबरोबर. दीदी नमस्कार सगळ्या माझ्या मावशांना. आता आम्ही दोघी निघालो आहे. बघू आता मला जे खायचं आहे ते तर मला असं वाटतं तर बंद झालं कारण 9:30ला बंद होतं. आणि सगळं झालं मम्मीमुळे. हां माझ्यामुळं माझं लेट झालं ना थोडंसं. मी कधीपासून तयारी करून बसले पण हिने काय अजून आवरलं नाही आहे. तर मग बघू आता. केस कसे बांधले बघू ते बघा ते कसं बघ दाखव. या असं बघा काय ते लावते अशी वेगळेच कसे छान वाटते तिला. दीदी काय पण करते ना. आता ही लाईट येते माझ्या. दीदी असं काही पण लावती वगैरे करते दीदीला छान वाटतं. मला नाही सूट होत काही. मी आपली अशी याच्यातच चांगली आहे. तुम्हाला पण मी अशीच आवडते. तर दीदी असं काय वेगळं करते ना तर तिच्या पप्पाला खूप आवडतं. छान दिसतं बोलतं दीदी असं तसं. त्यांना खूप आवडतं. दीदीने असं वेगळं काय ट्राय केलं ना त्यांना आवडतं. छान वाटतं.
तर चला जाऊया खाली. चला तुम्ही पण आमच्यासोबत. खूप दिवसांनी मी दीदीच्या गाडीवर बसते. थोडी भीती वाटते मला दीदीच्या गाडीवर बसायला. का मी हेवी जास्त आणि तिला झेपेल की नाही झेपेल अशी भीती वाटते मला. ती बोली काही नाही चल. चला स्वामींचं नाव घेते आणि गाडीवर बसते. काय ना जे व्हायचं तेच झालं. काय झालं का दीदी? बंद झालं तिच्यामुळे. तुला मिसळपाव खायचं होतं ना. मग तिला एकदम इथे एक फेमस दुकान आहे आपलं लालबागला. शॉप हॉटेल. हां हॉटेल आहे मार्तंड म्हणून. आणि ते 9लाच बंद झालं. हे आहे लालबाग आहे जे आपल्या पाठी दिसतं हे लालबाग आहे आणि बंद झालं आहे. आता मजबुरी काहीतरी हिला बाहेर खायला घालावं लागेल. काही पर्याय नाही आहे. आलेत माझ्या मुली लेट झालं. बघूया आता काहीतरी खाते. तिचं पण पोट भरेल. मी पण थोडंसं आपलं मन समजून घालते आणि खाते काहीतरी. चला आता बघा हा आपला लालबाग एरिया आहे. सगळं इकडे ना जवळजवळ लवकरच बंद होतं आहे सगळं. सगळं बंद तुझ्यामुळे झालं. 9 वाजेपर्यंत सगळं काय करतात घरातले कामं करत बसतात. बोलती का सगळ्या आया घरातले कामं करत बसतात. मग कोण करायचं आहे. एक चालू आहे इथं बघते. चालेल ठीक. हाय मम्मा. छान दिसते. बरं नाव बसला आता. आज मग फायनली येस डिनरला आपलं कधीपासून यायचं होतं. माझं मिसळपाव कॅन्सल करून डिनर झालं. आता दीदी बरोबर मला काय काय खावं लागते बघा तुम्हाला दाखवते मी. तिने तिकडचं फूड जे तिकडे खायची ते आता इथे मागवलं. ठीक आहे खाऊया बघा. भेटतो पण इथे मिररमध्ये दिसतं. आता जेवण वगैरे झालं आहे आमचं. जेवलं दोघी पण पोट भरून. छान घेतलं दीदी. तिकडचं फूड घेतलेलं पण छान होतं. थाय फूड होतं ना. मला काही माहिती नाही एवढं. चला भेटते तुम्हाला आता पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये ताई. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.